नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण युनेस्को जागतिक वारसा स्थळांचं मित्रांनो जी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, जे की परीक्षेमध्ये आपल्याला 2 गुण मिळवून देणार आहे, त्यावरती काय करणार आहे, चर्चा करणार आहे. म्हणून कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ बघायचा आहे. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून मित्रांनो भविष्यामध्ये जेवढे काही मी टॉपिक अपलोड करणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मित्रांनो, कुठल्याच प्रकारे वेळेचा अपव्यय होऊ न देता आजचं जे काही लेक्चर आहे हे आपल्या समोर ठेवतो. बघा, भारतातील सर्व 42 युनेस्को जागतिक वारसा स्थळांची यादी. पहिलाच प्रश्न मित्रांनो, की भारतातील किती वारसा स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेले आहे? तर उत्तर एकच, 42. लक्षात ठेवा, सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण टोटल 42 मित्रांनो जे काही स्थळ आहेत याला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. थोडक्यामध्ये बघूया, अगोदर आपण थोडक्यामध्ये त्यांची नावे बघूया आणि त्यानंतर त्याच्यावरती जेवढे काही प्रश्न तयार होऊ शकतात त्या सर्वच्या सर्व गोष्टीवरती काय करणार आहे, चर्चा करणार आहे. तर बघा, पहिलं स्थळ आहे आग्रा किल्ला. मित्रांनो, आग्रा किल्ला हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर द्यायला पाहिजे उत्तर प्रदेश. कधी घोषित झालं होतं मित्रांनो? तर 1983 मध्ये. ओके, वर्ष आणि मित्रांनो संबंधित राज्य हे या जागतिक वारसा स्थळांसंबंधित लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्या संबंधित जे काही आणखी महत्वपूर्ण गोष्टी आहेत ते सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. अगोदर आपण मित्रांनो ज्याच्यावरती डायरेक्ट IBPS आणि TCS प्रश्न विचारते त्या गोष्टीवरती चर्चा करूया. एक म्हणजे संबंधित राज्य क्षेत्र आणि घोषित वर्ष. ओके, तर बघा, ताजमहलचा जर विचार केला तर ताजमहल आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये दिसून येतो. आणि मित्रांनो याला जागतिक वारसा स्थळाच्या युनेस्कोच्या यादीमध्ये 1983 या वर्षी काय करण्यात आलं तर स्थान देण्यात आलं. त्यानंतर बघा, अजिंठ्याची लेणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे मित्रांनो आणि 1983 मध्येच याला काय देण्यात आलं तर जागतिक वारसा स्थळांच्या मध्ये स्थान देण्यात आलं. तसेच बघा, एलोराची लेणी, एलोरा लेणी महाराष्ट्र राज्यामध्येच आहे आपल्या 1983 मध्येच. त्यानंतर बघा, कोणार्क सूर्य मंदिर उडीसा राज्यामध्ये आहे मित्रांनो, उडीसा भुवनेश्वर. लक्षात ठेवा, 1984 मध्ये याला जागतिक वारसा स्थळी म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं. तसंच जर विचार केला मित्रांनो तर कोणार्कचं जे काही सूर्य मंदिर आहे हे आपल्याला 10 रुपयाच्या नोटीवर सुद्धा बघायला मिळते. बघा, एलोरांची जी काही लेणी आहे हे सुद्धा आपल्याला एका नोटीवरती दिसून येते. लाल किल्ला सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, लाल किल्ला हा किती रुपयाच्या नोटीवरती आहे, एलोराची जी काही लेणी आहे हे किती रुपयाच्या नोटीवरती आहे याचा तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं आहे, रिप्लाय करायचा आहे. थोडक्यात मित्रांनो हे नोटी संबंधित जी काही ट्रिक आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटून सांगतो. ओके, बघा, आता महाबलीपुरमची जी काही स्मारके आहेत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तमिळनाडू. आणि 1984 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये यांचं जे काही नाव आहे हे समाविष्ट करण्यात आलं. तसेच बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान राज्य आहे आसाम, 1985 मध्ये दर्जा प्राप्त झाला होता. तसेच मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न, मानस राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा आणि मानस हे दोन्ही मित्रांनो आसाम राज्यामध्ये आहेत आणि यांना 1985 मध्येच जो काही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये दर्जा हा प्राप्त करण्यात आला होता. तसेच बघा, केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानशी संबंधित आहे आणि 1985 मध्येच यांना काय करण्यात आलं, स्थान देण्यात आलं. ओके, यानंतर बघा, हम्पी येथील स्मारकांचा समूह कर्नाटक राज्याशी संबंधित आहे हम्पी. ओके, आणि 1986 मध्ये मित्रांनो काय करण्यात आलं तर याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं. मित्रांनो बघा, आतापर्यंत जेवढे काही आपण जागतिक वारसा स्थळ बघितले त्याच्यातील बरेचसे हे आपल्या भारतीय चलनामध्ये आहेत, म्हणजे भारतीय चलनाच्या नोटीवरती मित्रांनो त्याचं छायाचित्रण आहे. म्हणून मित्रांनो हे सुद्धा आपल्याला लक्षात असणे गरजेचे आहे की कोणत्या नोटीवरती कशाचे चित्र आहे. तर बघा, व्हिडिओच्या शेवटून जी काही ट्रिक आहे धमाकेदार ते तुम्हाला सांगणार आहे. आयुष्यामध्ये परत तुम्हाला विसरण्याची मित्रांनो वेळच येणार नाही आणि कन्फ्युज सुद्धा तुम्ही होणार नाही, कारण की आपण ट्रिक मध्ये जर आपण अभ्यासलं तर. यानंतर बघा, खजुराहाच्या जे काही स्मारकांचा समूह आहे हा कोणत्या राज्याशी संबंध आहे तर मध्य प्रदेश आणि 1986 मध्येच मित्रांनो काय करण्यात आलं तर याला या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलं. तसे बघा, फतेपूर सिक्री उत्तर प्रदेशशी संबंधित आहे
1986 मध्ये मित्रांनो स्थान मिळालेलं आहे. तसेच मित्रांनो गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स कुठे आहे तर बघा इथंच लिहिलंय गोव्यातील, म्हणजे कोणत्या राज्यात संबंधी आहे? गोवा. ओके, 1986. एलिफंटाच्या लेणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे मित्रांनो. ओके, आणि 1987 मध्ये याला युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं. तसेच सुंदरवन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल 1987 मध्ये. ओके मित्रांनो, व्हिडिओला कुठल्याच प्रकारे स्किप न करता तुम्हाला बघायचं आहे. हे जे काही मित्रांनो वार्षिक जागतिक वारसा स्थळ आहेत याच्याविषयी जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आयोग विचारत असते, कुठलीही एक्झाम घ्या, IBPS TCS एक्झाम जे कंडक्ट करतात, तर मित्रांनो याबाहेरील एकही प्रश्न असणार नाही याची तुम्हाला मी ग्वाही देतो. म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचं आहे. आणि मित्रांनो ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकची जर प्रॉपर तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो, आणि त्याचा जो काही फायदा आहे तो तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. ओके, आता यानंतर बघा पट्टाडकल येथील स्मारकांचा समूह कर्नाटक राज्य आहे, 1987 मध्ये स्थान देण्यात आलं. यानंतर बघा चोल मंदिर, चोल मंदिरातील काही मंदिरांना मित्रांनो 1987 तसेच काही मंदिरांना 2004 मध्ये ओके स्थान देण्यात आलं. आणि चोलचा जो काही संबंध आहे मित्रांनो हा तमिळनाडू राज्यासोबत संबंध येतो. तसेच नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क उत्तराखंडाशी संबंधित आहे. ओके, तसेच यानंतरचा प्रश्न बघा सांचीचा बौद्ध स्तूप 200च्या नोटीवरती असतो मित्रांनो, मध्य प्रदेश राज्याशी संबंध आहे. 1989 मध्ये काय करण्यात आलं तर यांना लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं. तसेच हुमायूचा मकबरा दिल्ली येथे स्थित आहे, 1993 मध्ये दर्जा प्राप्त आहे. तसेच कुतुब मिनार आणि त्यांची स्मारके, ओके कुतुब मिनार आणि त्याची स्मारके दिल्ली येथे स्थित आहे आणि 1993 मध्ये मित्रांनो त्याला युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले. तसेच भारतीय पर्वतीय रेल्वे दार्जिलिंग, लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे, भारतीय पर्वतीय रेल्वे दार्जिलिंग. ओके, तर बघा विभिन्न भारतीय राज्यांमध्ये संबंधित आहे. म्हणजे बघा भारतीय पर्वतीय रेल्वे ज्या ज्या राज्यातून प्रवास करते ओके त्या राज्यांशी संबंध येतो मित्रांनो. 1999 मध्ये, 2005 मध्ये आणि 2008 मध्ये 3 जे काही मित्रांनो रेल्वे स्थानके आहे त्यांना हा काही दर्जा आहे हा प्राप्त झालेला आहे, तो आपण एकदम डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने पुढे बघणारच आहोत. तसेच बघा बोधगयाचे महाबोधी मंदिर राज्य आहे बिहार, 2002 मध्ये मित्रांनो स्थान प्रदान करण्यात आलं. तसेच यानंतरचा प्रश्न आहे भीमबेटका लेणी राज्याचा संबंध आहे मित्रांनो मध्य प्रदेश सोबत आणि 2003 मध्ये मित्रांनो युनेस्कोच्या यादीमध्ये याला काय करण्यात आलं तर समाविष्ट करण्यात आलं. तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ज्यालाच आपण काय म्हणतो तर बघा CSMT, आता मित्रांनो यांचं जे काही नामकरण आहे हे चेंज झालेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असा उल्लेख करण्यात येतो. आपल्या प्रिय महाराष्ट्र राज्याशी संबंध आहे. 2004 मध्ये मित्रांनो याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय करण्यात आलं तर स्थान देण्यात आलं. तसेच चंपानेर आणि पावागड पुरातत्व जे काही उद्यान आहे हे याचा जो काही संबंध आहे हा गुजरात राज्याशी येतो आणि 2004 मध्येच मित्रांनो याला काय करण्यात आलं तर युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं. तसे बघा लाल किल्ला अतिशय इम्पॉर्टंट आहे, दिल्ली येथे स्थित आहे आणि 2007 मध्येच आहे मित्रांनो याला मिळालेलं. यानंतर बघा जंतर मंतर जयपूर, बघा जंतर मंतर दिल्ली हे वेगळं आणि जयपूर वेगळं. ओके, तर बघा राजस्थान येथील जंतर मंतर जयपूर या शहराला 2006 मध्ये काय करण्यात आलं तर स्थान देण्यात आलं युनेस्कोच्या यादीमध्ये. तसेच पश्चिमी घाट महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक और केरळ आणि केरळ मित्रांनो ओके मध्ये 2012 मध्ये स्थान देण्यात आलं. तसेच राजस्थानचे डोंगरी किल्ले राजस्थानशी संबंध येतो 2013. ओके, यानंतर बघा ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमालय प्रदेशाची मित्रांनो हिमालयन यावरूनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हिमालय प्रदेश या प्रदेशाशी संबंध येतो. 2014 मध्ये मित्रांनो जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये याला स्थान देण्यात आलं. तसेच राणी की बाव ओके हे सुद्धा भारतीय चलनामध्ये आहे तर याचा संबंध आहे गुजरात सोबत आणि 2014 मध्ये मित्रांनो याला स्थान देण्यात आलं. तसेच नालंदा विश्वविद्यालय बिहार ओके 2016 मध्ये स्थान प्राप्त आहे. कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम राज्यामध्ये आहे आणि मित्रांनो 2016 मध्ये याला काय करण्यात आलं तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नाव देण्यात आलं. तसे बघा ली कार्बुजियेचे वास्तुशिल्प चंदीगड राज्याशी संबंध येतो आणि 2016 मध्ये मित्रांनो याला काय युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान प्राप्त आहे. तसेच अहमदाबादचे ऐतिहासिक शहर गुजरात येथे आहे. 2017 साली मित्रांनो याला काय करण्यात आलं तर युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं.
तसेच मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे फार गरजेचे करंटच्या दृष्टिकोनातून मित्रांनो, कारण की बघा 37 नंबरचं जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे मुंबईचे व्हिक्टोरियन ऑफ आर्ट डेको इन्सेम्बल. कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्र राज्यात. 2018 मध्ये मित्रांनो याला स्थान देण्यात आलं. तसेच गुलाबी शहर पिंक सिटी जयपूर राजस्थान येथे स्थित आहे. 2019 मध्ये मित्रांनो काय तर स्थान देण्यात आलं. तसेच रामप्पा मंदिर तेलंगणाशी संबंधित आहे आणि 2021 मध्ये मित्रांनो याला काय तर दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच मित्रांनो आता हे जे काही 3 आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे. ओके 3 नाही 4. कोणते 4? एक म्हणजे रामप्पा मंदिर तेलंगणा राज्याशी संबंध येतो. 2021 मध्ये मित्रांनो याला प्राप्त आहे. तसेच धोलावीरा कुठे आहे तर गुजरातमध्ये आहे. ओके धोलावीरा मित्रांनो कुठेतरी सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा या शहराचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. ओके आणि याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं होतं 2021 मध्ये. तसेच 41 नंबरचा जर विचार केला तर शांतिनिकेतन आणि याचा सरळ संबंध येतो पश्चिम बंगाल राज्याशी. पश्चिम बंगालचे जे काही मुख्यमंत्री आहेत तत्कालीन ते आहेत ममता बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी मित्रांनो हे मुख्यमंत्र्यांच्या लिस्टमध्ये सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव हे येते. तसेच मित्रांनो यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये 2023 मध्ये करंटच्या दृष्टिकोनामधून मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2023 मध्ये पश्चिम बंगालच्या जे काही शांतिनिकेतन आहे याला जागतिक वारसा स्थळाच्या म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये काय करण्यात आलं स्थान देण्यात आलं. तसे बघा होयसाल मंदिर आहे राज्य आहे कर्नाटक. 2023 मध्येच मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले. मित्रांनो ही चारही तुम्हाला एकदम लक्षात ठेवायचीच आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे. बघा रामप्पा मंदिर तेलंगणाशी संबंधित आहे. धोलावीरा गुजरात सोबत संबंधित आहे. शांतिनिकेतन पश्चिम बंगाल सोबत आणि होयसालची जे काही मंदिर आहेत हे कर्नाटक राज्याशी संबंधित आहेत. ओके लक्षात ठेवायचं आहे. तसेच बघा आता हे आपण थोडंसं डीप मध्ये अभ्यासूया. जिथं कुठेतरी मित्रांनो डायरेक्ट जे काही प्रश्न विचारत असते ते आपण बघितलं, परंतु बघा जर तुम्हाला घुमून फिरून जर कुठेतरी प्रश्न विचारायचा असेल आयोगाला तर ते कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते. ह्या 42 जागतिक वारसा स्थळासंबंधित काय महत्वाचे मुद्दे आहेत की जे आपण लक्षात ठेवले पाहिजे ते आता बघूया आपण. बघा आता पहिलाच आहे आग्राचा किल्ला. ओके आग्राचा किल्ला. यानंतर बघा हा किल्ला उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात स्थित आहे. एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे जे सिकरवार घराण्याच्या शासकांनी बांधले. लक्षात ठेवा आग्र्याचा जो काही किल्ला आहे हा कोणी बांधला तर सिकरवार घराण्याच्या शासकांनी बांधलेला आहे. कुठे स्थित आहे तर आग्रा येथे स्थित आहे. लाल किल्ला लाल वाळूच्या दगडाने बांधण्यात आला आहे. ओके लाल किल्ला हा जो काही आहे हा लाल वाळूच्या दगडाने बांधण्यात आलेला आहे. ओके लाल किल्ल्यावर सिकरवार घराण्यानंतर 1980 मध्ये मोहम्मद गझनवी दिल्ली सल्तनतचा जो काही पहिला शासक होता मोहम्मद सिकंदर लोदी याने 1504 इसवी सन मध्ये मित्रांनो आणि 1517 मध्ये सिकंदर लोदीच्या मृत्यूनंतर त्याचा जो काही मुलगा होता इब्राहिम लोदी याने देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर मुघलांची सत्ता येथूनच सुरू झाली. लक्षात ठेवायचं आहे मुघलांची सत्ता कुठून सुरू झाली तर लाल किल्ल्यापासून सुरू झाली मित्रांनो. बघा आता मुघल साम्राज्यातील प्रसिद्ध शासक शहाजहानने या किल्ल्याला सध्याच्या लाल किल्ल्याचे स्वरूप दिले. शहाजहानने बांधलेला जहांगीर महाल आणि खास महाल या किल्ल्यात आहेत. लक्षात ठेवा शहाजहान याने बांधलेला कोणकोणता जहांगीर महाल आणि खास महाल या किल्ल्यामध्ये स्थित आहे. तसेच आग्र्याच्या लाल किल्ल्याचा 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय करण्यात आलेलं आहे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके जेवढ्या काय मित्रांनो या आग्र्याच्या लाल किल्ल्या संबंधित प्रश्न तयार होतात ते आपण एकदम विशेष असे अभ्यासलेले आहेत. आता बघा यानंतरचा प्रश्न सेकंड नंबरचा आहे ताजमहल. ओके उत्तर प्रदेश मधील आग्रा शहरात असलेल्या ताजमहल देखील जगातील 7 आश्चर्यापैकी एक मानला जाते. ओके तसेच बघा आता 8 आश्चर्य आहेत. तसेच बघा मुघल सम्राट शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ हे बांधले होते. ताजमहाल ही यमुना नदीच्या काठी वसलेली पांढऱ्या संगमरवरी बनलेली समाधी आहे ज्याला पाहण्यासाठी लोक लांबून येतात. तसेच ताजमहाल 17 वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाला आणि त्याचे जे काही बांधकाम आहे ते 1631 ते 1648 या कालावधीत पूर्ण झाले. तसेच बघा ताजमहाल हे मुघल स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ते त्याच्या अनोख्या रचना आणि स्वरूपासाठी काय तर प्रसिद्ध आहे आणि जगविख्यात आहे मित्रांनो. आणि त्याला 7-8 जगातील जे काही 8 आश्चर्य आहे मित्रांनो
जे काय 8वं आश्चर्य आहे ते कोणतं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, बघा या हेरिटेज वास्तूचे जे काही स्थापत्य आहे हे पर्शियन, तुर्की, इस्लामिक आणि भारतीय वास्तुकलेचे एकत्रित उदाहरण आहे, हे आपल्याला दिसून येते. तसे बघा ताजमहालाला 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले होते. यानंतर बघा अजिंठाची लेणी अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यात आहे. औरंगाबाद जोडून वाहणाऱ्या वाघोरा नदीला सह्याद्री पर्वतरांगा पश्चिम घाट आहे, जिथे या दगडी लेण्यांच्या मालिकेच्या रूपात आहेत, ज्यांना अजिंठा लेणी म्हणून काय तर ओळखले जाते. बघा अजिंठा लेण्यांची एकूण संख्या 29 आहे आणि या लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. ओके, ह्या लेण्या बघा बौद्ध कला कौशल्याचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. ह्यावर केलेले कारागिरी हे एक काय तर उत्कृष्ट उदाहरण आहे, जे की बौद्ध धर्माच्या धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतीचे जिवंत चित्रण करते. ओके, ह्या 29 लेण्यांपैकी 25 लेणी निवासी गुहा आणि विहार म्हणून आणि उर्वरित 4 लेणी चैत्य किंवा प्रार्थनागृह म्हणून वापरण्यात येते. लक्षात ठेवा, विहार म्हणजे काय तर राहण्याचे ठिकाण आणि मित्रांनो चैत्य म्हणजे काय तर प्रार्थनागृह. लक्षात ठेवायचं आहे. असे मानले जाते की या लेण्यांची जे काही बांधकाम आहे आणि विकास आहे हा 20 BC मध्ये सुरू झाला, तर ते 650 पर्यंत सुरू झाला. लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 650 पर्यंत मित्रांनो याचा काय करण्यात आला, विकास करण्यात आला. लक्षात ठेवा. यानंतर अतिशय इम्पॉर्टंट आहे एलोराच्या केव्ज, एलोराच्या लेणी. तर बघा ही लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे स्थित आहे. बघा औरंगाबादचे जे काही नामांकरण आहे ते आता झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर मित्रांनो हे काय तर औरंगाबादचे नवीन नामकरण झालेले आहे आणि या ठिकाणी मित्रांनो एलोराच्या जे काही लेणी आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. हे भारतीय पुरातत्व स्थळ आहे जे राष्ट्रकूट वंशाच्या शासकांनी बांधले होते. एलोरा लेणी ही भारतीय दगडी शिल्पकलेची एक उत्तम असं उदाहरण आहे. एकूण 34 लेण्या आहेत मित्रांनो इथं. त्यापैकी 12 लेण्या हे मित्रांनो बौद्ध धर्माशी संबंधित आहे, 17 लेण्या हिंदू धर्माशी आणि 5 जे काही लेण्या आहेत हे जैन धर्माशी संबंधित आहेत. तसे बघा एलोराचे जे काही प्रसिद्ध कैलाशनाथ मंदिर आहे हे या गुहांमध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा, कैलाश मंदिर कोठे स्थित आहे मित्रांनो, तर बघा अजंता येथे आहे, एलोरा येथे आहे. ओके, लक्षात ठेवा एलोरा येथे आहे. तसेच एलोराच्या लेण्या हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही धर्माला समर्पित आहेत आणि 1983 मध्ये युनेस्कोने याला मित्रांनो जागतिक वारसा स्थळांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केले. लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता कोणार्कचं सूर्य मंदिर. ओके, तर बघा कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. कोणार्क सूर्य मंदिराला 1984 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून वर्गीकृत केले होते. हे सूर्य मंदिर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर स्थित आहे, जे भगवान सूर्याच्या रथाची एक विशाल प्रतिकृती आहे. कोणार्क सूर्य मंदिर मित्रांनो ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात स्थित आहे, जे 13व्या शतकात गंगा वंशाचा शासक नरसिंह देवा याने काय केले तर बांधले होते. लक्षात ठेवा. तसे भगवान सूर्याच्या रथाकडे पाहिल्यास आपल्याला दिसेल की त्यामध्ये 24 चाके प्रतिकात्मक रचनांनी सजलेली आहेत आणि 7 घोडे रथ मित्रांनो ओढताना दाखवलेले आहेत. या मंदिराच्या बांधकामासाठी मित्रांनो लाल रंगाच्या वाळूचा जो काही खडक आहे आणि ग्रॅनाइट आहे या 2 दगडांचा वापर करण्यात आलेला आहे आणि हे कलिंग शैलीत बांधलेलं एक विशेष असं मंदिर आहे. कोणतं तर कोणार्कचं सूर्य मंदिर. ओके, आता यानंतरचा प्रश्न बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे. महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह. महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह मित्रांनो तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे. हे 7व्या आणि 8व्या शतकात पल्लव राजांनी बांधलेले स्थापत्य कलेचं एक उत्तम असं उदाहरण आहे. ओके, हे मंदिर बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल किनाऱ्यावर काय तर स्थित आहे. ओके, दगडी कोरीव काम करून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे आणि यापैकी मित्रांनो अर्जुनाची जी काही तपश्चर्या आहे आणि डिसेंट ऑफ द गंगेज आणि शोर टेम्पल मित्रांनो या गुंफा मंदिरांच्या मालिकेत अधिक लोकप्रिय आहेत. ओके, हे शहर 7 पॅगोडा म्हणूनही ओळखले जात असे, कारण या स्मारकांमध्ये एक मोनोलिथ मंदिर आणि 7 मंदिराचे अवशेष आणि 5 रथ असा मित्रांनो समावेश होतो. लक्षात ठेवा. ओके, 7 पॅगोडा म्हणून ओळखले जाणारं कोणतं मंदिर आहे तर मित्रांनो महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह. ओके, लक्षात ठेवा. यामध्ये 7 मंदिरांचे आपल्याला अवशेष आढळतात आणि 5 रथांचा मित्रांनो समावेश होतो. लक्षात ठेवा. ओके, आता यानंतरचा आपण प्रश्न बघूया. काय तर मित्रांनो नेक्स्ट आहे 7 नंबरचं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काय आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान? हे आसाम राज्यामध्ये स्थित आहे. कोठे तर मित्रांनो गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यांमध्ये अंशतः स्थित असलेले. ओके, लक्षात ठेवा.
गोलाघाट आणि नागाव या 2 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो अंशतः स्थित आहे. काय तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. राज्य कोणतं तर आसाम. बघा राष्ट्रीय उद्यान आहे हे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हे राष्ट्रीय उद्यान सुमारे 430 चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. तसेच दक्षिणेकडील नदी आणि कार्बी ऑंगलॉंग टेकड्यांचा समावेश आहे. तसेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ब्रिटिश सरकारने 1904 मध्ये केली होती. ओके. काझीरंगा नॅशनल पार्क हे एक शिंगे असलेल्या गेंड्यासाठी ओळखले जाते. या उद्यानात एका शिंगाच्या गेंड्याची सर्वाधिक लोकसंख्या आहे. तसेच यामुळे 1984 मध्ये युनेस्कोने या राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि याला एक विशेष असे स्थान आपल्या लिस्टमध्ये देण्यात आले. लक्षात ठेवा 42 लिस्ट आपण अभ्यासात आहे मित्रांनो. ओके. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वचे सर्व प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे. ओके. जेवढ्या सरळ सेवा एक्झाम आहेत मित्रांनो, एमपीएससी असो यूपीएससी असो, केंद्रातील मित्रांनो केंद्राचा जरी विचार केला तर केंद्रातील कुठल्याही प्रकारची एक्झामिनेशन असो, सर्व एक्झामिनेशन साठी मास्टर असा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणून कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता मित्रांनो तुम्हाला बघायचा आहे. ओके. आणि मित्रांनो बारीकाहून बारीक जे काही गोष्टी आहेत आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके. असं नाही की वरवर घ्यायचं आणि समोर जायचं, बिलकुल नाही मित्रांनो. जर जागतिक वारसा स्थळावरती कुठेतरी जर प्रश्न आला तर या व्हिडिओच्या बाहेरील आलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं संकलन आपण केलेलं आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, याला एक प्रतिसाद म्हणून तुम्हाला एक व्हिडिओला काय करायचं आहे बघा, लाईक करायचं आहे आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. या व्हिडिओचा आपल्या बरोबरच आपल्या मित्रांना सुद्धा फायदा व्हावा याकरता तुम्हाला या व्हिडिओला शेअर सुद्धा करायचं मित्रांनो. ओके. आता यानंतर बघा काय आहे मानस राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य. बघा मानस वन्यजीव अभयारण्य 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. हे अभयारण्य आसाममध्ये स्थित एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य आहे, ज्याची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली होती. ओके. वन्यजीव अभयारण्य तसेच वाघ आणि हत्ती राखीव मानस व्याघ्र प्रकल्पाचा जो काही भाग आहे हा इथेच येतो. तसेच जैवविविधतेचे हॉटस्पॉट आहे मित्रांनो, जे मानस नदीच्या काठी बसलेले आहे. ओके. तसेच फॉरेस्ट टेकडी, गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले यांची जी काही मालिका आहे हे या साईटच्या सौंदर्य आणि शांत वातावरणाचे काय तर कारण आहे. लक्षात ठेवा. आता बघा वाघ, एक शिंगे असलेला गेंडा, स्विफ्ट डियर, स्वॅम्प डियर, पिग्मी हॉग आणि बंगाल फ्रोलिकन अशा अनेक प्रकारच्या लुप्तप्राय प्रजातींना येथे राहण्यासाठी वातावरण उपलब्ध करून दिले आहे. ओके. आता अतिशय इम्पॉर्टंट आपण अभ्यासणार आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान. ओके. बघा केवला राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जे की जगातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्यापैकी एकच आहे. लक्षात ठेवा केवलदेव काय आहे तर एक पक्षी राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे 1982 मध्ये स्थापित केले गेले आणि 1985 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये याला काय केलेलं आहे स्थान देण्यात आलेले आहे. ओके. लक्षात ठेवा हे राजस्थान राज्यामध्ये स्थित एक पाणथळ जागा आहे, ज्याचा वापर 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत डक शूटिंग राखीव म्हणून केला जात होता. तसेच तथापि शिकारीवर लवकरच बंदी घालण्यात आली आणि 1982 मध्ये या क्षेत्राला राष्ट्रीय उद्यान घोषित म्हणून करण्यात आले. ओके. घोषित करण्यात आले. तसेच हे राष्ट्रीय उद्यान 375 पक्ष्यांच्या प्रजाती आणि इतर विविध प्रकारच्या जीवजंतूंचे जे काही घर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कोणतं तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान. ओके. हे पॅलेस्ट्रिक स्थलांतरित जलपक्षी, त्यानंतर बघा गंभीरपणे धोक्यात असलेल्या सायबेरियन क्रेन, तसेच जागतिक स्तरावर धोक्यात असलेले ग्रेटर स्पॉटेड ईगल आणि इम्पिरियल ईगल यांनी हिवाळी आश्रय सुद्धा मित्रांनो हे राष्ट्रीय उद्यान देत असते. तसे बघा हे दरवर्षी मोठ्या संख्येने स्थलांतरित नसलेल्या पक्ष्यांचे काय करते तर स्वागत करते केवलादेव राष्ट्रीय उद्यान. आता यानंतरचा अतिशय इम्पॉर्टंट भाग बघणार आहे आपण हम्पी येथील स्मारकांचा समूह. ओके. हम्पी. ओके. लक्षात ठेवा 50 रुपयांच्या जो काही नोटीवर आहे याचं चित्र आहे आपल्याला दिसून येते. बघा 1986 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मित्रांनो याला स्थान देण्यात आले. ओके. आणि मित्रांनो ही जी काही जागा आहे ही विजयनगर राज्याची शेवटची राजधानी सुद्धा होती काय तर हम्पी. तसे बघा हम्पीचे जे काही मंदिर आहे हे कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेलं आहे. नदी कोणती तर तुंगभद्रा आणि राज्य कोणते तर कर्नाटक. ओके. बघा यानंतर हम्पीची जी काही मंदिरे आहेत हे 14व्या ते 16व्या शतकामध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी बांधले.
ओके, असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. ही मंदिरे त्यांच्या फुलांची सजावट, मोठे आकारमान, विशाल खांब, स्पष्ट कोरीव काम, भव्य मंडप आणि शिल्पकला आणि पारंपरिक चित्रकला यासाठी ओळखली जातात. तसेच ज्यामध्ये रामायण आणि महाभारत या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ओके, यानंतर बघा खजुराहोच्या स्मारकांचा समूह. खजुराहो मंदिर मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात आहे, जे जैन आणि हिंदू धर्मांच्या स्मारकांचा समूह आहे. लक्षात ठेवा, खजुराहोचं जे काही स्मारक आहे हे दोन धर्मांसंबंधित आहे. एक म्हणजे काय तर जैन धर्म आणि दुसरं म्हणजे काय तर हिंदू धर्म. ओके, तसेच बघा ते 10व्या आणि 11व्या शतकात चंदेला घराण्याने, बघा चंदेल जे काही घराणं आहे याने बांधलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. खजुराहोच्या स्मारकांची संख्या टोटल आहे 85. त्यापैकी सध्या 25 मंदिरे शिल्लक आहेत. लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा ज्यामध्ये कंदरिया महादेवाचे मंदिर विशेष असे प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, कंदरिया येथील महादेवाचे मंदिर आपल्याला कोणत्या स्मारकांच्या समूहामध्ये दिसून येतो असा प्रश्न बऱ्याचदा केंद्र आणि राज्यामध्ये विचारण्यात येतो. तर बघा खजुराहोच्या स्मारकांच्या समूहामध्ये आपल्याला कंदरिया महादेवाचे जे काही मंदिर आहे हे विशेष दिसून येते. लक्षात ठेवा. तसंच बघा हे जे काही आहे स्मारकांचा समूह हा नगारा शैलीमध्ये बांधलेला आहे. ओके, आणि मित्रांनो हे काही स्थापत्य आणि शिल्पकलेचे जे काही उत्कृष्ट उदाहरण आहे हे आपल्याला दिसून येते. कोणत्या शैलीतील? नगारा शैलीतील. कोणतं मंदिर मित्रांनो? तर बघा खजुराहोचे जे काही स्मारकांचा समूह आहे ते. आता यानंतर बघा फतेपूर सिक्री, अतिशय इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा. नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारता फतेपूर सिक्रीवरती. तर बघा फतेपूर सिक्री हे उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे, ज्याची स्थापना 16व्या शतकात मुघल सम्राट अकबराने केली होती. एका वेळी ते अल्प कालावधीसाठी साम्राज्याची राजधानी देखील बनले होते. फतेपूर सिक्री मशीद ही हिंदू आणि झोरोस्ट्रियन वास्तुकलेचा मिलाफ आहे. या ठिकाणी प्रसिद्ध मोठ्या मशिदींपासून जामा मशीद आणि इतर स्मारकेही येथे स्थित आहेत. ओके, आख में चोली, दिवाने खास, बुलंद दरवाजा, शाही मशीद, पंचमहाल, ख्वाबगाह, जोधाबाईचा राजवाडा, अनूप तालाब इत्यादी स्मारकांच्या यादीमध्ये मित्रांनो प्रमुख आहे फतेपूर सिक्री. लक्षात ठेवा. ओके, यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे काय तर गोव्यातील जे काही चर्च आहे मित्रांनो आणि कॉन्व्हेंट्स आहेत ते. गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट दक्षिण भारतातील पणजी गोवा येथे आहेत, जे 16व्या शतकात बांधले गेले. ओके, आणि मित्रांनो यांना जागतिक युनेस्कोच्या स्थळामध्ये मित्रांनो स्थान देण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. गोवा चर्च पोर्तुगीज गॉथिक शैलीमध्ये आहे. ओके, आशियातील ख्रिश्चन धर्माची सुरुवात दर्शवते मित्रांनो हे चर्च, आणि विशेषतः बॉम येशूच्या मित्रांनो बॅसिलिका सुद्धा इथेच आहे. ओके, बॅसिलिका ऑफ बॉम जीझस मध्ये सेंट फ्रान्सिस झोवियरचे पवित्र सेपल्चर, सेंट फ्रान्सिस झेवियरची कबर आणि सेंट कॅथेड्रल येथे आहे. तसे मित्रांनो या स्मारकांनी मॅनेरिस्ट आणि बारोक कला आशियातील प्रमुख भागांमध्ये काय तर पसरलेल्या आहेत. आता यानंतरचा प्रश्न काय तर मित्रांनो एलिफंटाच्या लेण्या. ओके, बघा आता एलिफंटाला घारापुरी लेणी असं सुद्धा आपण ओळखतो. ओके, लक्षात ठेवा, घारापुरी लेणी आपण कशाला म्हणतो तर एलिफंटाच्या लेणीला म्हणून ओळखतो. आणि हे मित्रांनो कुठे आहे तर आपल्या प्रिय राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया पासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो मुंबईमध्ये हे काय तर स्थित आहे एलिफंटाच्या लेणी. ओके, एलिफंटा बेट मित्रांनो एकेकाळी कोकणी मोऱ्यांची बेट राजधानी होती. घारापुरी लेणी 5व्या आणि 7व्या शतकामध्ये बांधण्यात आली आणि एकूण गुहांची संख्या मित्रांनो 7 एवढी झाली. ओके, बघा येथील लेण्यांमध्ये 7 पैकी 5 गुहांमध्ये आणि उर्वरित 2 गुहांमध्ये काय तर बौद्ध धर्माचे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. लक्षात ठेवा. ओके, यामध्ये मुख्य गुहेत एकूण 26 खांब असून तेथे शिवाच्या विविध रूपांचे वर्णन करणारी शिल्पे सुद्धा आपल्याला दिसून येते. शैव धर्माशी मित्रांनो संबंधित कलाकृतींचा हा संग्रह आहे. 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्यांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या लेण्यांमधील पर्वत कापून केलेली कारागिरी हा दक्षिण भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम असा नमुना आहे मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे एलिफंटाच्या लेणी. आता यानंतर बघा सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. ओके, सुंदरबन म्हटलं म्हणजे मित्रांनो एक लाईक तो बनता आहे. जबरदस्त इन्फॉर्मेशन तुमच्या समोर सादर ठेवतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा आता सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या सुंदरबन डेल्टामध्ये स्थित आहे.
हे राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वात मोठ्या बंगाल वाघांच्या अभयारण्यांपैकी एक आहे. तसेच बघा या राष्ट्रीय उद्यानाची जी काही स्थापना आहे हे 1984 मध्ये झालेली दिसते आपल्याला. येथे 400हून अधिक बंगाली वाघ आढळतात. वाघांसोबतच हे पक्ष्यांचेही आकर्षणाचे केंद्र आहे. हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाट भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर एक पर्वत राज्य आहे, जी केरळ, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये पसरलेली आहे. ओके. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, पश्चिम घाट हे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आहेत. जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या 325 प्रजातींचे ते काय तर घर आहे, लक्षात ठेवा. ओके. आता यानंतरचा प्रश्न 16 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे. पट्टाडकल येथील स्मारकांचा समूह. मित्रांनो, पट्टाडकल ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स कर्नाटकमध्ये स्थित आहे. ओके. बदामीच्या चालुक्य राजघराण्यांनी बांधलेली ही बेसर शैलीतील मंदिरे आहेत आणि 7व्या आणि 8व्या शतकामध्ये मित्रांनो हे बांधले गेलेली आहेत. कोणते? पट्टाडकल येथील स्मारकांचा समूह. ओके, लक्षात ठेवा. आता यानंतरचा प्रश्न आहे याच्यावरती की येथे एकूण किती प्रमुख मंदिरे आहेत, तर 10. त्यापैकी 9 हे फक्त शिव मंदिरे आहेत आणि एक आहे जैन मंदिर. ओके. या मंदिरांपैकी विरूपाक्ष मंदिर मित्रांनो हे सर्वात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की हे मंदिर राणी लोकमहादेवीने कांचीच्या पल्लवांवर आपल्या पतीच्या विजयाच्या स्मरणार्थ 7व्या आणि 8व्या शतकाच्या दरम्यान बांधले होते. तसेच बघा या स्मारकाचे सुरुवातीचे बांधकाम नागरा शैलीत करण्यात आले होते, परंतु त्यांचे बहुतांश बांधकाम हे द्रविड शैलीचे उत्तम असे उदाहरण आहे. ओके. पट्टाडकल येथील स्मारक समूहाला मित्रांनो 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून काय करण्यात आलं, घोषित करण्यात आलेलं आहे. ओके. आता यानंतरचा प्रश्न बघा, ग्रेट चोल मंदिर. ओके मित्रांनो, चोल मंदिरे 11व्या आणि 12व्या शतकामध्ये चोल शासकांनी बांधलेली गेलेली हे एक उत्तम अशी मंदिरे आहेत. ओके. या 3 प्रसिद्ध मंदिरे आहेत. कोणकोणती तर बघूया. एक म्हणजे तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर, जे की परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आलेले आहे. दुसरं म्हणजे काय तर बघा गंगाई कोंडाचोलीश्वरम मंदिर आणि तिसरं आहे दारासुरम येथील ऐरावतेश्वर मंदिर. मित्रांनो, बरेचसे विचारू शकता की बृहदेश्वर मंदिर हे कोणत्या राजघराण्याने बनवलेले आहे, तर मित्रांनो ते चोल शासकांनी बांधलेलं मंदिर आहे. ओके. तसेच बघा हे दक्षिण भारतीय भागात वसलेल्या तमिळनाडूमध्ये काय तर स्थित आहे. ही मंदिरे वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला आणि कांस्य कास्टिंग मध्ये मित्रांनो चोलांची अचूकता आणि परिपूर्णता प्रकट करते. ओके. ते द्रविडियन शैलीत बनवलेले आहे. 1987 मध्ये तंजावरचे बृहदीश्वर मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आणि मित्रांनो त्याच वर्षी 2004 मध्ये गंगाई कोंडाचोलीश्वरम मंदिर आणि दारासुरमच्या ऐरावतेश्वर मंदिरालाही या श्रेणीत स्थान देण्यात आले. ओके. आता यानंतरचा प्रश्न आपण अभ्यासूया. ते म्हणजे काय तर बघा नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क. ओके. ही दोन्ही राष्ट्रीय उद्याने मित्रांनो भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. ओके. आणि उत्तराखंडची जी काही राजधानी आहे ते काय मित्रांनो देहरादून आहे. ओके, देहरादून. ओके. यानंतर बघा नंदादेवी पर्वतरांगेजवळ राज्यातील अपवादात्मकपणे उच्च उंचीचा जो काही पश्चिम हिमालयन प्रदेश आहे येथे काय तर हे स्थित आहे. 1982 मध्ये मित्रांनो नंदादेवी उद्यानाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. ओके. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की काही अंतरापासून मित्रांनो इथं काय तर फुलांची दरी आपल्याला पाहण्यास मिळते. ओके. या दोन्ही राष्ट्रीय उद्यानांना संयुक्त मध्ये काय म्हणतात तर बघा नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व असे म्हणतात. नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सना काय म्हणतात, नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व. ओके मित्रांनो, हे संयुक्त क्षेत्र 1988 मध्ये युनेस्कोने काय करण्यात आलं तर मित्रांनो जागतिक वारसा स्थळांमध्ये घोषित करण्यात आलं. 1982 मध्ये मित्रांनो राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलं आणि 1988 मध्ये युनेस्कोने सुद्धा याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले. ओके. आता यानंतर बघा नंदादेवी नॅशनल पार्क अंतर्गत भारतातील दुसरे सर्वात उंच मंदिर शिखर कोणतं आहे तर हेच आहे. ओके. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये विविध प्रकारच्या अल्पाईन फुलांचे दर्शन सुद्धा इथे घडते. फुलांच्या अनेक प्रजातींबरोबरच इतर जीवजंतूंच्या प्रजाती ही मित्रांनो इथेच आढळून आपल्याला दिसून येते. ओके. आता यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, एवढेच नाही तर जागतिक स्तरावर धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये समाविष्ट असलेल्या हिमबिबट्या, हिमालयन कस्तुरी मृग यांची संख्या सुद्धा मित्रांनो इथे काय तर लक्षणीय आहे. ओके. आता यानंतर बघा सांचीचा बौद्ध स्तूप. 200 रुपयाच्या नोटीवरती मित्रांनो कुठेतरी आपल्याला सांचीचा स्तूप आपल्याला दिसून येतो. ओके. आणि मित्रांनो सांचीचे बौद्ध स्मारक मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात
नावाप्रमाणेच मित्रांनो ते बौद्ध धर्माशी सुद्धा काय तर संबंधित आहे, लक्षात ठेवा. सांची बौद्ध स्तूप मित्रांनो हे सध्या बौद्ध अभयारण्य आजही अस्तित्वात असलेले सर्वात जुने अभयारण्य आहे. 12व्या शतकापर्यंत हे भारतातील प्रमुख बौद्ध केंद्र होतं. सांची स्तूप सम्राट अशोकाने बांधला होता, तर नंतर अग्निमित्र शुंगाने त्याचे काय करण्यात आले होते तर पुन्हा जीर्णोद्धार केले आणि ते मोठे केले, लक्षात ठेवा. ओके, सांची येथील बौद्ध स्मारकांमध्ये विविध राज्यांनी बांधलेले स्तंभ, राजवाडे, मंदिरे आणि मठ यांचा समावेश आहे. बहुतेक इसवी सन पूर्व 1ल्या आणि 2ऱ्या शतकात असे म्हटले जाते की जेथे भगवान महात्मा बुद्धांच्या काही अवशेष ठेवले आहेत मित्रांनो, आणि ते देशातील सर्वात संरक्षित क्षेत्रापैकी काय तर एक आहे सांचीचं स्तूप. ओके, 1989 मध्ये मित्रांनो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये याला काय करण्यात आलं, समाविष्ट करण्यात आलं होतं. ओके, यानंतर बघा 20व्या क्रमांकाचा आहे हुमायूंची कबर. ओके, हुमायूंचा मकबरा मित्रांनो 1970-72 मध्ये बांधला गेला असावा. तसेच भारतातील ही पहिली बाग थडगी होती ज्याचे स्वतःचे सांस्कृतिक महत्व होते. ओके, मथुरा मार्गावर नवी दिल्लीच्या जुन्या किल्ल्याजवळ असलेल्या हुमायूंचा जो काही मकबरा आहे हा मुघल वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आपल्याला दिसून येतो. ओके, ही समाधी मित्रांनो मुघल सम्राट हुमायूंच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा जी काही पत्नी होती जिचे नाव होतं हमीदा बानो बेगम यांच्या आदेशाने मित्रांनो बांधण्यात आली होती. काय तर हुमायूंची कबर. ही समाधी ताजमहालासह इतर अनेक स्थापत्य नवकल्पनांसाठी प्रेरणास्त्रोत होती. ओके, तसेच भारतात बांधलेली ही पहिली समाधी होती मित्रांनो की ज्याच्या बांधकामात लाल वाळूचा दगड मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला होता, लक्षात ठेवा. ही पहिली समाधी होती की ज्याच्या बांधकामामध्ये लाल वाळूचा जो काही दगड आहे मित्रांनो हा मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येताना आपल्याला दिसून येतो. ओके, यानंतर बघा बांधकामाची शैली ही 4 भाग आहे आणि 1993 मध्ये मित्रांनो युनेस्कोने याला जागतिक आपल्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय करण्यात आले तर समाविष्ट करण्यात आलं. ओके, आता यानंतर बघा कुतुब मिनार आणि त्यांची स्मारके. 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ हे घोषित केले आणि कुतुब मिनार आणि त्यांचे स्मारक दिल्लीच्या लाल कोटमध्ये मित्रांनो आहे की ज्याचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये काय करण्यात आले तर सुरू होते. ओके, त्याची उंची मित्रांनो 17.5 मीटर आहे आणि पायाचा व्यास अनुक्रमे 14.32 मीटर आणि 2.75 मीटर आहे. ओके, यानंतर बघा कुतुबुद्दीन ऐबकच्या काळातून मित्रांनो इल्तुतमिशने च्या काळामध्ये मित्रांनो पूर्णपणे हे काय झालं तर तयार झालं. कुतुबुद्दीन ऐबकने मित्रांनो याचं काय केलं तर कुतुब मिनारची पाया रचला आणि त्याला पूर्ण करण्याचं जे काही श्रेय आहे हे इल्तुतमिश या राजास जातो. ओके, लक्षात ठेवा. तसेच 1211 ते 1236 मध्ये कुतुब मिनारचे इल्तुतमिशने मित्रांनो अनेक वेळा नूतनीकरण केले होते आणि अल्लाउद्दीन खिलजीने 1296 ते 1316 दरम्यान त्याचा काय केला होता विस्तार केला होता. ओके, यानंतर बघा याशिवाय 1326 आणि 1368 मध्ये वीज पडून या इमारतीचे खूप मोठे नुकसान झाले होते आणि मित्रांनो त्याचे जे काही नूतनीकरण आहे हे फिरोजशाह तुगलकाने केले होते. ओके, कधी तर 1368 नंतर ज्यावेळेस मित्रांनो वीज पडली होती त्यावेळेस. ओके, आता यानंतर बघा 1503 मध्ये पुन्हा एकदा सिकंदर लोदीने या इमारतीच्या वरच्या मजल्यांचे काय केले तर नूतनीकरण केले. येथून मिळालेल्या स्मारकांपैकी प्रमुख आहेत मित्रांनो काय काय तर बघा चंद्रगुप्त विक्रमादित्य दुसरा, अली दरवाजा, कुवातुल इस्लाम मशीद हे सर्व मित्रांनो काय तर अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, आता यानंतर बघा 22 नंबरचा जागतिक वारसा स्थळ भारतीय माउंटन रेल्वे. ओके, बघा भारताच्या माउंटन रेल्वे अंतर्गत 3 रेल्वेचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, या तिन्ही रेल्वे देशाच्या विविध राज्यांच्या पर्वतीय प्रदेशातून जातात मित्रांनो. बघा पर्वतीय प्रदेशातून जातात म्हणून याला काय म्हणतात तर भारतीय पर्वतीय रेल्वे किंवा माउंटन रेल्वे. ओके, तर बघा दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका शिमला रेल्वे आणि निलगिरी माउंटन रेल्वे या तिन्हीला मित्रांनो येथे स्थान आहे, लक्षात ठेवा. ओके, कोणकोणते रेल्वे आहे मित्रांनो तर बघा एक म्हणजे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, दुसरं म्हणजे कालका शिमला रेल्वे आणि तिसरं म्हणजे काय तर निलगिरी माउंटन रेल्वे. मित्रांनो फक्त एक काम करा, व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, थम्स अप करा. ओके, आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो मोटिवेट होण्याकरता मला एक व्हिडिओला उत्तम अशी तुम्हाला कमेंट करायची असेल जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर, जबरदस्ती नाही. ओके मित्रांनो, हे जे काही रेल्वे आहे यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. बघा दार्जिलिंग माउंटन रेल्वे ही रेल्वे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही हिल रेल्वेचे सर्वोत्कृष्ट असं उदाहरण आहे.
हे 1881 मध्ये ब्रिटिश सरकारने स्थापित केलेले आहे आणि मित्रांनो पश्चिम बंगालच्या सिलिगुडी आणि दार्जिलिंग दरम्यान हे काय तर कार्यरत आहे. ओके. तसे बघा टॉय ट्रेन या नावाने प्रसिद्ध असलेली माउंटन रेल्वे 1999 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केली. तसेच निलगिरी माउंटन रेल्वे हा जो काही रेल्वे मार्ग आहे मित्रांनो 1891 मध्ये सुरू झाला आणि 1908 पर्यंत पूर्ण झाला. तमिळनाडूमधील निलगिरी टेकड्यांवर स्थित हा 46 किलोमीटर लांबीचा सिगल रेल्वे ट्रॅक आहे जो 2005 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केला होता. ओके. कालका शिमला रेल्वे मित्रांनो ही रेल्वे 96.6 किलोमीटर लांबीची सिंगल ट्रॅक कार्यरत रेल्वे लिंक आहे जी 19व्या शतकाच्या मध्यात शिमला जोडण्याच्या उद्देशाने मित्रांनो बांधली गेली होती. ओके. हा रेल्वे मार्ग मित्रांनो हिमाचल प्रदेशात आहे आणि हिमाचल प्रदेशातील कालका आणि शिमला टेकड्यांदरम्यान धावणाऱ्या या पर्वतीय रेल्वेचा 2008 मध्ये मित्रांनो युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय केला तर समावेश करण्यात आला. ओके. आता यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे महाबोधी मंदिर परिसर जे की बुद्धगया या ठिकाणी आहे. ओके. याला स्थान देण्यात आलं होतं 2002 साली. लक्षात ठेवा महाबोधी मंदिर परिसर काय तर बोधगया. ओके. बोधगया येथे असलेली महाबोधी मंदिर मित्रांनो जे की बिहार राज्यामध्ये स्थित आहे हे जागतिक वारसा स्थळांपैकी एक असं आहे ज्याला 2002 मध्ये स्थान प्राप्त झाले. मित्रांनो हे जे काही मंदिर आहे चक्रवर्ती सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये बांधले होते. ओके. मात्र सध्याचे मंदिर 5व्या किंवा 6व्या शतकात अंदाजानुसार बांधले गेले असे मानले जाते. लक्षात ठेवा जे सध्याचं स्थित मंदिर आहे हे आता मित्रांनो 5व्या किंवा 6व्या शतकात बांधले जावे असं काय तर उल्लेख येतो मित्रांनो. परंतु या मंदिराच्या अगोदर मित्रांनो जे काही मंदिर होतं ते चक्रवर्ती सम्राट अशोक राजे मित्रांनो यांनी ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये बांधले होते. लक्षात ठेवा. ओके. याला प्रचंड असा इतिहास आहे मित्रांनो तो अभ्यासणे फार गरजेचे आहे. ओके. हे सर्वात प्राचीन बौद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. हे पूर्णपणे विटांनी बांधलेले आहे मित्रांनो. ओके. हे मंदिर बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध यांना काय तर समर्पित आहे. ओके. महात्मा बुद्ध कोण आहेत तर मित्रांनो बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. ओके. तसे बघा महाबोधी मंदिर परिसर हे भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित 4 पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. ओके. भगवान बुद्धांना येथे ज्ञान प्राप्त झाले आणि जेथे मित्रांनो सध्या मंदिरात महात्मा बुद्धांची एक मोठी अशी मूर्ती स्थापित आहे. लक्षात ठेवा भगवान बुद्धांना जे काही ज्ञान प्राप्त झालं होतं मित्रांनो त्या ठिकाणचं जे काही नाव आहे ते काय तर महाबोधी बुद्ध विहार. ओके. ज्याला जागतिक वारसा स्थळांच्या लिस्टमध्ये 2002 साली काय करण्यात आलं तर स्थान प्राप्त झालं. आता यानंतर बघा भीमबेटका लेणी खडक निवास. ओके. भीमबेटकाचे रॉक आश्रयस्थान किंवा गुहा मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील अब्दुलगंज जवळ रतापानी वन्यजीव अभयारण्य आहे. ओके. मित्रांनो हे पुरातन पाषाण काळातील प्राचीन स्थळ असल्याचे सुद्धा सांगितले जाते. विष्णू श्रीधर वाकणकर नावाच्या व्यक्तीने 1975 मध्ये या स्थळांचा शोध लावला होता. तसेच हे ठिकाण आदिम मानवांनी काढलेल्या रॉक पेंटिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ओके. येथे सापडलेल्या 1700हून अधिक रॉक शेल्टर्स पैकी 400 रॉक शेल्टर पेंटिंगने सजवलेले आहेत. ओके. हा भारतीय उपखंडातील मानवी जीवनाचा सर्वात जुना पुरावा मानला जाऊ शकतो. ओके. तसेच बघा यानंतरचा प्रश्न ऑगस्ट 1990 मध्ये मित्रांनो भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे या क्षेत्राला राष्ट्रीय महत्वाची जागा घोषित करण्यात आली आणि त्यानंतर 2003 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले. ओके. आता यानंतर अतिशय इम्पॉर्टंट जे की आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे ते म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ज्याचं जे काही जुनं नाव होतं मित्रांनो ते होतं व्हिक्टोरिया टर्मिनल. ओके. बघा आता व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणजेच काय तर सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरामध्ये असलेले एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. ओके. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते आणि त्याचबरोबर मुंबईची ओळख सुद्धा मित्रांनो आहे हेच स्थानक. ओके. यानंतर बघा आपल्या देशात व्हिक्टोरियन गॉथिक शैली भारताच्या पारंपरिक स्थापत्य कलेचे आणि संगतीने विकसित केली गेली मित्रांनो. हे काय तर रेल्वे स्टेशन. ओके. ब्रिटिश कालीन वास्तुविशारद FK स्टीव्हन्स मित्रांनो यांच्याकडे जातो. तसेच या टर्मिनलचे जे काही बांधकाम आहे ते 1878 साली सुरू झाले आणि ते 10 वर्षामध्ये काय झालं मित्रांनो पूर्ण झालं. हे मध्ययुगीन इटालियन मॉडेल्सवर आधारित आहे. ओके. उच्च व्हिक्टोरियन गॉथिक डिझाईन नुसार मित्रांनो बांधले गेलेले असं रेल्वे स्थानक आहे. सुंदर असं आहे CST. ओके. बघा आता यानंतरच या वास्तू अंतर्गत बांधलेल्या इमारतींचे घुमट
बुर्ज, टोकदार कमानी इत्यादी पारंपरिक भारतीय राजवाड्यांच्या वास्तूशी मिळती जुळती आहेत. तसेच 2 जुलै 2004 रोजी या स्थानकाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला होता. ओके, आता यानंतरचा प्रश्न अभ्यासूया आपण. अतिशय इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे काय तर चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान याला 2004 मध्ये काय तर मित्रांनो स्थान प्राप्त झाले. ओके, चंपानेर पावागड मित्रांनो हे उद्यान आहे भारताच्या गुजरात राज्यामध्ये पंचमहाल या जिल्ह्यामध्ये. ओके, भारतीय पुरातत्व, ऐतिहासिक आणि जिवंत व सांस्कृतिक वारसा पावागड पुरातत्व उद्यानामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. आणि मित्रांनो या कारणास्तव या उद्यानाला 2004 मध्येच युनेस्कोने काय केलं तर आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं. ओके, आता यानंतर बघा, पावगड किल्ला हा 15व्या शतकात चौहान राजपुतांनी बांधला होता. स्टार मार्क करा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जो काही पावगड किल्ला आहे हा केव्हा बांधण्यात आला तर इसवी सन 15व्या शतकामध्ये. आणि कोणी बांधला होता तर चौहान राजपुतांनी बांधलेला हा किल्ला आहे. ओके, हे एक पुरातत्व उद्यान आहे की जे ऐतिहासिक काळात बांधण्यात आलेला प्राचीन हिंदू राजधानीचा डोंगरी किल्ला आणि 16व्या शतकात बांधलेल्या गुजरात राज्याच्या राजधानीचे काय तर अवशेष आहे. ओके, यानंतर बघा 8व्या ते 14व्या शतकातील या अवशेषांमध्ये धार्मिक इमारती, राजवाडे, निवासी संकुले, कृषी पायाभूत सुविधा इत्यादींचाही समावेश करण्यात आलेला आहे. ओके, यानंतर बघा पावागड डोंगराच्या माथ्यावर असलेले कालिका मातेचे जे काही मंदिर आहे हे सुद्धा एक महत्वाचं तीर्थक्षेत्र मानले जाते. मुघल पूर्व इस्लामिक शहर हे एकमेव पूर्ण आणि न बदललेलं शहर आहे. ओके, आता यानंतर बघा लाल किल्ला परिसर. ओके, लाल किल्ला परिसर बघा, लाल किल्ला कॉम्प्लेक्स शहाजहानबादच्या राजवाडा किल्ला म्हणून बांधला मित्रांनो. ओके, भारताचा 5वा मुघल सम्राट कोण होता? शहाजहान. ची नवीन राजधानी सुद्धा मित्रांनो कोण होतं तर लाल किल्ला परिसरच होतं. ओके, लाल सँडस्टोनच्या भव्य भिंतींसाठी हे नाव दिलेले आहे. तो इस्लाम शाह सुरीने 1546 मध्ये बांधलेल्या सलीमगड या जुन्या किल्ल्याला लागून आहे, ज्याच्याबरोबर लाल किल्ला संकुल बनतो. ओके, लक्षात ठेवा. तसेच खाजगी अपार्टमेंटमध्ये सतत जलवाहिनीने जोडलेल्या मंडपांच्या रांगा असतात, ज्याला नहर ई बहिस्त म्हणजे मित्रांनो काय तर बघा स्वर्गाचा प्रवाह म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, लाल किल्ला हा मुघल सर्जनशीलतेच्या शिखराचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो, जो की शहाजहानच्या काळात परिष्करणाच्या नवीन स्तरावर आणला गेला होता. ओके, लक्षात ठेवा. तसेच राजवाड्याचे जे काही नियोजन आहे हे इस्लामिक नमुन्यांवर आधारित आहे, परंतु प्रत्येक मंडप मुघल इमारतीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य घटक प्रकट करतात. ओके, जो पर्शियन, तैमुरीद आणि हिंदू परंपरांचे मिश्रण प्रतिबंधित करतो. आणि लाल किल्ल्याचे जे काही नाविन्यपूर्ण नियोजन आहे मित्रांनो हे वास्तुशिल्प शैली बागेच्या रचनेसह नंतरच्या इमारतींवर जोरदार प्रभाव पडला आणि राजस्थान, दिल्ली, आग्रा आणि पुढे बागा. ओके, लक्षात ठेवा. आता यानंतर बघा इम्पॉर्टंट आहे जंतर मंतर जयपूर. ओके, जंतर मंतर दिल्ली वेगळं आणि जंतर मंतर जयपूर वेगळं. लक्षात ठेवा. जंतर मंतर ही जयपूर राजस्थान येथे स्थित एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे की ज्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं युनेस्कोने. ओके, आता बघा 17व्या-18व्या शतकातील खगोलशास्त्रीय परिस्थितीचे निरीक्षण करणे हा त्याच्या बांधकामाचा उद्देश होता. ओके, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मित्रांनो समाविष्ट असलेले हे सेनेटोरियम महाराजा जयसिंग द्वितीय यांनी बांधले होते. कधी बांधले होते तर 1724 मध्ये बांधले होते. काय बांधले होते तर जंतर मंतर बांधले होते. लक्षात ठेवा. जंतर मंतर काय आहे तर हे एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. लक्षात ठेवा. ओके, आता यानंतर बघा जयपूर व्यतिरिक्त इतर तत्सम वेधशाळा इतर 4 ठिकाणी आहेत. कोठे कोठे तर बघा दिल्ली, वाराणसी, मथुरा आणि उज्जैन. बघा जंतर मंतर दिल्ली, जंतर मंतर वाराणसी, जंतर मंतर मथुरा आणि जंतर मंतर काय तर उज्जैन आहे. लक्षात ठेवा. आता यानंतर बघा ग्रहांच्या स्थिती आणि हालचालींचे अचूक निरीक्षण करण्यासाठी या ठिकाणी 20 मुख्य साधनांचा संच स्थापित करण्यात आला होता. ओके, तसेच मुघल काळात भारतीयांनी पुनरुज्जीवित केलेल्या खगोलशास्त्रीय कौशल्य आणि ज्ञानाची ही अभिव्यक्ती आहे. तसेच हिंदू आणि मुस्लिम खगोलशास्त्रांमधील वादविवाद संपविण्यासाठी जंतर मंतर बांधले गेले. ओके, लक्षात ठेवा. तसेच आता यानंतरचा आहे पश्चिमी घाट. पश्चिमी घाटांच्या किनाऱ्यावर म्हणजेच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या जैवविविधतेने समृद्ध पर्वताच्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे. पश्चिम घाटावर अनेक पर्वत समाविष्ट आहेत, ज्यापैकी सुमारे 29 पर्वत आणि स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय तर मित्रांनो समाविष्ट करण्यात आलेले आहे. या पश्चिम घाटावर असलेल्या 39 टेकड्यांपैकी 20 केरळमध्ये, 10 कर्नाटकामध्ये,
5 तामिळनाडूमध्ये आणि 4 आपल्या प्रिय महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. ओके, येथे बघा जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केलेल्या पश्चिम घाटातील टेकड्या आहेत. उदाहरणार्थ कोणकोणत्या, तर बघा अन्नामलाई हिल्स, पेरियार हिल्स, निलगिरी टेकड्या, कुद्रेमुख टेकड्या, ओके, तालकावेरी टेकड्या आणि बघा हिचकेकर हिल्स. यानंतर बघा 30 नंबरचं अतिशय इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे काय, तर राजस्थानचे डोंगरी किल्ले. ओके, राजस्थानचे काय, तर डोंगरी किल्ले. राजस्थानमध्ये मित्रांनो अनेक किल्ले आहेत, परंतु या वारसा स्थळामध्ये राजस्थानमधील चित्तोडगड, सवाई माधवपूर, कुंभलगड, जैसलमेर, जयपूर आणि झालावाड येथे असलेल्या 6 भव्य किल्ल्यांचा मित्रांनो समावेश आहे, की जो जागतिक वारसा स्थळांमध्ये मित्रांनो स्थान देण्याचं प्रतिनिधित्व करते. लक्षात ठेवा. बघा जे खालील प्रमाणे आहेत, कोणकोणते, तर बघा चित्तोडगड किल्ला कुठे, तर चित्तोडगड येथे आहे. आणि मित्रांनो हे सर्वचे सर्व कोणत्या राज्यामध्ये आहे, तर राजस्थानमध्ये स्थित आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात चित्तोडगडचा जो काही किल्ला आहे हा कुठे आहे, तर बघा राजस्थान, चित्तोडगड येथे. गागरोनचा किल्ला कुठे आहे, तर झालावाड, राजस्थान येथे. आमेर दुर्ग कुठे आहे, तर बघा जयपूर, राजस्थान येथे. ओके, राजस्थानची राजधानीच काय, तर जयपूर आहे, लक्षात ठेवायचंय. कुंभलगड किल्ला कुठे आहे, तर कुंभलगड येथे आहे. ओके, रणथंबोर किल्ला कुठे आहे, तर सवाई माधोपूर येथे स्थित आहे. जैसलमेर किल्ला कुठे स्थित आहे, तर जैसलमेर या ठिकाणी आहे. ओके, आता यानंतर बघा या सर्व किल्ल्याची उपस्थिती 8व्या ते 18व्या शतकातील राजपूत राजवटीची जीवनशैली आणि स्वरूप दर्शविते. ओके, आता यानंतर बघा ही तटबंदी शहरी केंद्रे, राजवाडे, व्यापारी केंद्र आणि मंदिरे यांच्या काय, तर मित्रांनो सभोवताली आहे, जिथे विविध प्रकारची कला आणि संस्कृती विकसित झाली होती. ओके, 2013 मध्ये मित्रांनो याला युनेस्कोने भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राजस्थानच्या या डोंगरी किल्ल्यांचा काय करण्यात आला, समावेश करण्यात आला. ओके, लक्षात ठेवा. आता यानंतरचा व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. काय, तर ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क मित्रांनो हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे देशातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आणि जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे, ज्याला 1999 मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे. आणि हिमालय पर्वतांच्या पश्चिम भागात असलेले हे उद्यान खालील कारणांसाठी ओळखले जाते. ओके, लक्षात ठेवा. उच्च अल्पाईन शिखरे, अल्पाईन कुरण आणि नदीकाठी असलेल्या जंगलांसाठी मित्रांनो हे ओळखण्यात येते. इतकेच नव्हे तर अनेक संबंधित नद्या तसेच त्यांचे पाणलोट क्षेत्र आणि हिमनद्या यांनी सुद्धा वेढलेले आहे. ओके, यानंतर बघा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून ते हॉटस्पॉट क्षेत्र आहे. यामध्ये 25 प्रकारची जंगले आणि अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की यापैकी बरेच लोक धोक्याच्या श्रेणीत येतात. या राष्ट्रीय उद्यानात 800 प्रकारच्या वनस्पती, 25 प्रकारची जंगले आणि मित्रांनो पक्ष्यांच्या 185 पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला येथे आढळून येतात या राष्ट्रीय उद्यानामध्ये. ओके, 2014 मध्ये मित्रांनो युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून काय केले, तर घोषित केले. ओके, आता यानंतर बघा थोडक्यामध्ये राणी की बाव म्हणजेच काय, बघा राणीची बाव. राणी की बाव म्हणजेच काय, तर बघा पायरी विहीर. हे कुठे, तर पाटण, गुजरात येथे स्थित आहे. ओके, येथे एक प्रसिद्ध बावडी आहे मित्रांनो. म्हणजेच बघा बावडी म्हणजे काय, तर बघा पायरी असणारी विहीर. ओके, बावडी 1063 साली बांधण्यात आली. ओके, सरस्वती नदीच्या काठावर गुजरातचा सोलंकी राजा भीमदेव पहिला यांच्या स्मरणार्थ त्यांची पहिली पत्नी राणी उदयमती यांनी 1050 साली बांधलेले होते मित्रांनो हे काय, राणीची बाव. ओके, लक्षात ठेवा. भारतीय उपखंडात भूगर्भातील जलस्रोत आणि साठवण व्यवस्थेसाठी पायऱ्या विहिरी बांधणे ही एक विशेष पद्धत होती. ओके, यात मारू गुर्जरा वास्तुशैलीचा वापर करण्यात आलेला आहे, जो इसवी सन पूर्व 3000 पासून आहे केले जात आहे. लक्षात ठेवा. तसे बघा बिफोर क्राइस्ट. ओके, बघा आता राणी की बाव 20 मीटर रुंद, 64 मीटर लांब आणि 27 मीटर खोल एवढी आहे. 22 जून 2014 साली या पायवाटेला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ काय केले, तर घोषित केले. आता यानंतर बघा इम्पॉर्टंट आहे नालंदा विश्वविद्यालय. ओके, बघा चाणक्याच्या काळामध्ये अतिशय प्रचंड मित्रांनो सर्व जगविख्यात असलेलं विश्वविद्यालय कोणतं, तर नालंदा विश्वविद्यालय. ओके, बघा नालंदा विद्यापीठाचा 2016 मध्ये भारतीय युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय करण्यात आला, समाविष्ट करण्यात आला. नालंदा विद्यापीठ बिहार राज्यातील राजगिर येथे स्थित आहे. ओके, जे प्राचीन भारतातील उच्च शिक्षणाचे जगप्रसिद्ध असे केंद्र होते. हे विद्यापीठ मित्रांनो बांधण्याचे श्रेय महान गुप्त शासक कुमारगुप्त प्रथम यांना जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, कुठल्याच प्रकार तुम्हाला कन्फ्यूज न होता याचं उत्तर द्यायचं आहे.
हे बांधण्याचं मित्रांनो जे काही श्रेय हे कोणाला जातो तर मित्रांनो गुप्त शासक कुमारगुप्त प्रथम यांना जातो. ओके, हे मुळात बौद्ध विद्यापीठ होते आणि हे बौद्ध धर्माचे अवशेष मित्रांनो इथे आपल्याला सापडलेले आहेत. मात्र या विद्यापीठात बौद्ध धर्माबरोबरच इतर धर्माचे विद्यार्थीही शिक्षण घेत होते. लक्षात ठेवा, या विद्यापीठाचा शोध अलेक्झांडर कनिंगहॅमने लावलेला होता. लक्षात ठेवा, कुणी लावला होता या विद्यापीठाचा शोध तर तो लावलेला होता अलेक्झांडर कनिंगहॅम. ओके, आता यानंतरचं बघूया आपण कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान, जे की सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे आणि सिक्कीम राज्याची राजधानी काय तर गंगटोक आहे. ओके, बघा 2016 मध्ये या कंचनजंगेच्या राष्ट्रीय उद्यानाचा मित्रांनो भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय करण्यात आला, समावेश करण्यात आला. तसेच कांचनजंगा मित्रांनो राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीम मध्ये काय तर स्थित आहे आणि याची स्थापना 1977 साली झाली. स्थापनेचा जर विचार केला तर 1977 आणि मित्रांनो स्थान हे 2016 मध्ये देण्यात आलं. ओके, आता यानंतर बघा हे माउंट खांगचेनझोंगाचे काय तर घर आहे. जगातील तिसरे सर्वोच्च शिखर असल्याचे मित्रांनो याला स्थान आहे. कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान मधील माउंट खांगचेनझोंग. ओके, लक्षात ठेवा, या उद्यानात बर्फाच्छादित पर्वत आणि विविध तलाव आहेत जे की हिमनद्या आहेत. ओके, ज्यात मित्रांनो झेमू ग्लेशियरचा सुद्धा समावेश आहे, ज्याची लांबी आहे 26 किलोमीटर आणि मित्रांनो ते खांगचेनझोंगा पर्वताच्या काय तर पायथ्याशी आहेत. सिक्कीम राज्याचा 25% भाग व्यापून कांचनजंगा मित्रांनो पार्कचे संपूर्ण क्षेत्रफळ 1784 चौरस किलोमीटर मध्ये विस्तृत असे आहे, व्यापक असे आहे. ओके, आता यानंतर बघा हे विविध स्थानिक आणि धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राणी प्रजातींसाठी राहण्यायोग्य असं वातावरण आहे. ओके, हिमबिबट्या, काळा अस्वल, कस्तुरी मृग, जंगली गाढव आणि लाल पांडा यांसारख्या प्राण्यांच्या प्रजाती सुद्धा मित्रांनो इथे आपल्याला आढळून येतात. आता बघूया आपण ली कार्बुझियरचे आर्किटेक्चर. ओके, ली कार्बुझियरचे आर्किटेक्चर 2016 मध्ये मित्रांनो याला काय करण्यात आलं तर युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले. या वास्तूची सुरुवात मित्रांनो सुप्रसिद्ध स्विस फ्रेंच वास्तुविशारद नाव काय तर ले कार्बुझियर यांनी केली होती. या स्थापत्य वारसामध्ये 7 देशांमध्ये पसरलेल्या 17 स्थळांचा समावेश आहे, ज्यामध्ये आधुनिक स्थापत्य शैलीची अभिव्यक्ती आपल्याला दिसून येते. ली कार्बुझियर. ओके, या आर्किटेक्चरने मित्रांनो गजबजलेल्या शहरांतील लोकांना उत्तम निवासी सुविधा देण्यासाठी इमारतींमध्ये अपार्टमेंट आणि मॉड्युलर डिझाईनची ओळख निर्माण करून दिली. ले कार्बुझियरने मित्रांनो चंदीगडमधील कॉम्प्लेक्सपेक्षा बरेच काही डिझाईन केले. लक्षात ठेवा, सरकारी संग्रहालय, कला दालन, चंदीगड आर्किटेक्चर कॉलेज आदींची रचनाही सुद्धा मित्रांनो कोणी केली तर ले कार्बुझियर. ओके, लक्षात ठेवा. तसेच यानंतरचा प्रश्न आहे अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर. मित्रांनो अहमदाबादला सुद्धा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, स्थान देण्यात आलेलं आहे. ओके, हे मित्रांनो ऐतिहासिक असं शहर आहे जे की गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. अहमदाबादचे ऐतिहासिक शहर मित्रांनो जुने अहमदाबाद म्हणूनही ओळखले जाते. 11व्या शतकात राजा आशा भिल, कोण मित्रांनो भिल राजा होता की जो याला मित्रांनो आशवल नावाने स्थापन केले होते. कोणत्या नावाने? आशावल. नंतर मित्रांनो हे काय ओळखण्यात आले तर अहमदाबाद हे शहर ओळखण्यात आले. हे गुजरात सल्तनतचे मित्रांनो महत्वाचे राजकीय आणि व्यावसायिक केंद्र असल्याचे म्हटले जात होते. आजही ते अहमदाबादच्या आधुनिक शहराचे हृदय मानले जाते. 2017 पासून युनेस्कोने भारतातील जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केले होते. तर बघा यानंतर आपण अभ्यासणार आहोत मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स. मित्रांनो हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरामध्ये फोर्ट परिसरामध्ये काय तर स्थित आहे. साईटमध्ये 19व्या शतकातील व्हिक्टोरियन संरचना म्हणजे व्हिक्टोरियन गॉथिक पुनर्जागरण इमारती आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या 20व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा मित्रांनो यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतो. भारतीय स्थापत्य घटकाशी जुळणाऱ्या या दोन्ही शैली या वास्तूंमध्ये दिसतात. उदाहरणार्थ आपण निओगॉथिक शैलींमध्ये डिझाईन केलेले इमारती पाहू शकता जे बाल्कनी आणि व्हरांड्यांनी संपन्न आहे. तसेच मित्रांनो यानंतर बघूया आपण त्याचप्रमाणे जे काही आर्ट डेकोमध्ये मित्रांनो भारतीय घटक जोडल्यानंतर उदयास आलेल्या शैलीचे वर्णन करण्यासाठी इंडो डेकोचा वापर सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. 2018 मध्ये मित्रांनो हे जे काही नाव आहे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आता यानंतर म्हणजे पिंक सिटी जयपूर, ज्यालाच आपण काय म्हणतो गुलाबी शहर जयपूर. मित्रांनो युनेस्कोने जुलै 2019 मध्ये भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या शहराचा समावेश केला. लक्षात ठेवा
जयपूर कुठे आहे तर राजस्थानमध्ये आहे आणि या जयपूर शहराला आपण काय म्हणतो तर गुलाबी शहर म्हणतो। मित्रांनो जयपूर ज्याला गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते हे राजस्थान राज्यामध्ये काय तर सर्वात मोठे असे शहर आहे। जयपूर शहर म्हणजे काय तर भिंतींचे शहर, ज्याची स्थापना केलेली होती सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1727 मध्ये। ओके, जयपूर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे ते वैदिक स्थापत्यशास्त्राच्या प्रकाशात स्पष्ट केलेल्या स्टुडिओ योजनेच्या आधारे बांधले गेले होते। ओके, यानंतर बघा या शहरातील राजवाडे आणि जुन्या घरांमध्ये वापरण्यात आलेल्या गुलाबी ढोलपुरी दगडांमुळे या शहराला भारताचे गुलाबी शहर म्हणतात। बऱ्याचशा पुस्तकामध्ये मित्रांनो आपण वाचता असताना गुलाबी शहरच का म्हटले जाते असा आपल्याला प्रश्न पडतो, तर उत्तर आहे मित्रांनो की गुलाबी रंगाचे जे काही ढोलपुरी दगड आहे याचा वापर जुन्या घरांमध्ये आणि राजवाड्यांमध्ये केल्या गेल्यामुळे या शहराला भारताचे गुलाबी शहर म्हणून ओळखण्यात येते। लक्षात ठेवा, वसाहत काळापासून शहरातील रस्त्यांच्या कडेला व्यवसायाची सोय आहे। या रस्त्यांना मोठे चौक किंवा चौपदे असेही म्हणता येईल, पण ते एकमेकांना भेटतात। ओके, नग्नस्थायिक करण्यासाठी प्राचीन हिंदू, मुघल आणि पाश्चात्य देशांचे घटक वापरले गेले आहेत। तसेच हे जे काही शहर आहे हे समृद्ध इमारत परंपरा, अभिजातता, संस्कृती आणि ऐतिहासिक यांचे महत्त्व यासाठी प्रसिद्ध आहे। ओके, आता यानंतर अभ्यासूया आपण तेलंगणाचे रामप्पा मंदिर। बघा तेलंगणाचे जे काही रामप्पा मंदिर आहे हे सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे। रामप्पा मंदिराला रुद्रेश्वर मंदिर असेही म्हणतात। मित्रांनो 2021 मध्ये याला काय करण्यात आलं, 2021 मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये याची नोंद करण्यात आली, तेलंगणाचे रामप्पा मंदिर। मित्रांनो हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत, आता जे आपण अभ्यासणार आहोत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल की रामप्पा मंदिर कुठे स्थित आहे तर ते तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे। ओके, या मंदिराला काय म्हणतात तर रुद्रेश्वर मंदिर सुद्धा म्हणतात। हे मंदिर दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील मुलुंड जिल्ह्यामध्ये स्थित आहे। कुठे तर पालमपेट या गावामध्ये। ओके, हे एक कोणतं मंदिर आहे तर शिव मंदिर आहे, जे की एडी ओके आफ्टर बघा एडी मध्ये 1213 मध्ये बांधण्यात आले इसवी सन मध्ये। मंदिरात असलेल्या शिलालेखानुसार मित्रांनो हे मंदिर काकतीय राज्याचा शासक गणपती देवाचा सेनापती रेचरला रुद्रदेव याने बांधले होते असे असावे। ओके, यानंतर बघा 2021 मध्ये युनेस्कोने हे जे काही मंदिर आहे हे जागतिक वारसा स्थळांच्या म्हणजे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन इंडिया या श्रेणीमध्ये ठेवले आहे। ओके, आता यानंतर बघा 40व्या नंबरचा आहे धोलावीरा। काय मित्रांनो ढोलविरा, ज्याला आपण धोलावीरा सुद्धा म्हणतो। मित्रांनो धोलावीरा हे गुजरात राज्यात स्थित सिंधू संस्कृतीचे एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ आहे, जे की जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले। आतापर्यंत सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेल्या स्थळांमध्ये हे सिंधू संस्कृतीच्या सर्वात मोठ्या स्थळांपैकी एक आहे। ओके, सिंधू संस्कृतीशी संबंधित अनेक अवशेष आणि ठिकाणे आहेत, या ठिकाणावरून मित्रांनो आपल्याला सापडलेले आहे धोलावीरा। ओके, जसे काय तर बघा तांबे, दगड, दागिने, टेराकोटा, सोने इत्यादी। ओके, सन 2021 मध्ये भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्यांचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे। आता यानंतर बघा शांतिनिकेतन अतिशय इम्पॉर्टंट आहे। बघा 2023 सप्टेंबर मध्ये मित्रांनो दोन स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला, त्यातील एक आहे शांतिनिकेतन। मित्रांनो शांतिनिकेतन हे पश्चिम बंगाल या राज्यातील वीरभूम जिल्ह्यामध्ये स्थित आहे। शांतिनिकेतन ज्याचा अर्थ काय तर शांततेचे निवासस्थान। ओके, ज्याचा विकास 1901 मध्ये सुरू झाला आणि तिथेच रवींद्रनाथ टागोर यांनी विश्व भारती विद्यापीठाची पायाभरणी सुद्धा केली शांतिनिकेतन इथेच। ओके, त्याची स्थापना मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती। मानवी मूल्ये, स्थापत्य आणि तांत्रिक विकास, स्मारक कला, नगर नियोजन आणि लँडस्केप डिझाईन मध्ये शांतिनिकेतनला खूप महत्त्व प्राप्त झाले आणि 2020-21 आर्थिक वर्षात नवीन नामांकन प्रस्तावासह शांतिनिकेतनला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्याचे प्रयत्न 2010 पासून सुरू झाले। ओके, आणि यानंतर बघा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI अलीकडच्या वर्षात शांतिनिकेतनमधील विविध वास्तू पुनर्संचयित करण्यात गुंतलेले आहेत। मित्रांनो हे जे काही गोष्टी आहेत आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते म्हणजे काय तर PIB, सर्वांना माहिती आहे PIB काय आहे। ओके, आता यानंतर बघा 42 नंबरचा प्रश्न होयसल मंदिर आहे। बघा होयसालचे जे काही मंदिर आहेत हे सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहेत। बघा कर्नाटकातील हसन आणि मैसूर जिल्ह्यातील बेलूर, हलेबीडू आणि सोमनाथपुरा येथे मंदिर आहेत।
2022-23 मध्ये भारताच्या संस्कृती मंत्रालयाने दगडात कोरलेली कविता म्हणून वर्णन केलेल्या मंदिराची यादीत शिफारस केली होती। समारंभात समाविष्ट असलेली मंदिरे आहेत चन्नकेशव मंदिर, बेलूर हासन जिल्हा राजा विष्णुवर्धन यांनी नियुक्त केलेले भगवान विष्णूला समर्पित असे आहे। होयसलेश्वर मंदिर मित्रांनो हलेबिड्डू हसन जिल्हा राजा विष्णुवर्धन यांनी नियुक्त केलेले भगवान शिवाला समर्पित आहे। ओके, लक्षात ठेवा। तसेच बघा केशव मंदिर सोमनाथपुरा म्हैसूर जिल्हा आणि होयसला राजा नरसिंह तृतीय चे सेनापती सोमनाथ दंडनायक यांनी देव विष्णूला समर्पित केलेला आहे। लक्षात ठेवा होयसलचे मंदिर। ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एकूण 42 काय म्हणत आहे मी 42 जागतिक वारसा स्थळ जे की युनेस्कोच्या यादीमध्ये आहे। ओके, वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून आपण ज्याला ओळखतो ते आहे टोटल भारतातील 42 म्हणजे 42 ते अभ्यासलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघितले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। फक्त एकच विनंती आहे, जर खरंच कंटेंट आवडलं असेल, संकलन आवडलं असेल तर तुम्हाला फक्त या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, जेणेकरून तुमच्याबरोबर सुद्धा तुमच्या मित्रांना फायदा होईल। मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगतो ते म्हणजे काय तर मित्रांनो, या जागतिक वारसा स्थळांपैकी काही स्थळ हे आपल्या भारतीय चलन म्हणजे मुद्रेवरती आहे। तर बघूया आपण कोणत्या चलनावरती, म्हणजे बघा चलन आपला आहे रुपयाच, परंतु जे काही नोटा आहेत त्या नोटांवरती कशाचं चित्र आहे ते कोणत्या याला बघा कोणती नोट कोणत्या चित्राला हे करते तर आपण ते बघूया थोडक्यामध्ये। बघा ट्रिक आहे एक म्हणजे बघा कहर। बघा भारतामध्ये अनेक प्रकारचे कहर झाले, आता त्या कहरला आपल्याला काय करायचं आहे तर सलाम द्यायचा आहे, म्हणून लक्षात ठेवा ट्रिक आहे कहर को सलाम। ओके, सलाम लक्षात ठेवा। सर्वात छोटी जी काही नोट असते ते असते 10ची, त्यापेक्षा मोठी कितीची असते तर बघा 20ची असते, त्यानंतर कितीची असते तर 50 रुपयाची नोट असते, त्यानंतर असते 100 रुपयाची नोट, त्यानंतर बघा को हा सायलेंट आहे, स म्हणजे बघा स पासून 200ची नोट येते आणि ला पासून 500ची नोट, आणि बघा मंगळयान जे होते ते तो 2000च्या नोटीवरती होतं आणि कुठंतरी या 2000 नोटी बघा 2000 रुपयाच्या नोटीची आपण शोकसभा केलेली आहे। ओके, शोकसभा म्हणजे बघा जे काही 2000ची नोट आहे ते सध्या भारतामध्ये चलनामध्ये आहे का तर नाही। ओके, लक्षात ठेवायचं कोणकोणते आहेत मग बघा कहर को सलाम। तर बघा क पासून काय तर कोणार्कचं सूर्य मंदिर जे की 10 रुपयाच्या नोटीवरती स्थित आहे। ओके, 20 रुपयाच्या नोटीवरती आहेत ए पासून एलोराच्या गुफा। ओके, जे की मित्रांनो जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा आहे। एच पासून काय तर हम्पी मित्रांनो 50 रुपयाच्या नोटीवरती आहे। राणीची बाव 100 रुपयाच्या नोटीवरती आहे। सांचीचा जो काही स्तूप आहे हा 200 रुपयाच्या नोटीवर आणि लाल किल्ला हा 500च्या नोटीवर स्थित आहे। आणि जे मंगलयान होतं हे 2000 रुपयाच्या नोटीवरती होतं, परंतु 2000ची नोट हे बंद झाली आणि आपण याच्याकरता शोकसभा भरवली। त्याबद्दल मित्रांनो हे आपल्याला लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, परंतु या बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल, म्हणून तुमच्यापासून सुद्धा मला एक आशा आहे, अपेक्षा आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि लाईक कराल। मित्रांनो, या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त आपण जवळपास 200 ठेवलेलं आहे। ओके, म्हणून सर्वांनी 200 विद्यार्थ्यांनी किमान या व्हिडिओला लाईक करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच। पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। इथेच थांबूया। जय हिंद।